रामांनी समुद्रदेवाची किती दिवस प्रार्थना केली? ए 2 दिवस, बी 3 दिवस, सी 5 दिवस, डी 7 दिवस. सुवर्ण हरणाचे रूप कोणत्या राक्षसाने घेतले होते? ए रावण, बी मारीच, सी विभीषण, डी कुंभकर्ण. रामायणानुसार शत्रुघ्न कोणत्या राणीचा पुत्र होता? ए कौसल्या, बी कैकेयी, सी सुमित्रा, डी सीता. वाल्मिकी आश्रमात सीतेने कोणत्या 2 पुत्रांना जन्म दिला? ए लव व कुश, बी भरत व लक्ष्मण, सी नल व नील, डी सुग्रीव व विभीषण. रामायणातील माता सीतेचे दुसरे नाव कोणते आहे? ए जानकी, बी राधा, सी द्रौपदी, डी देवकी. रामायणानुसार उर्मिला ही कोणाची पत्नी होती? ए भरत, बी लक्ष्मण, सी शत्रुघ्न, डी सुग्रीव. रावणाची पत्नी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? ए तारा, बी मंदोदरी, सी कैकेयी, डी उर्मिला. श्री हनुमान यांच्या मातोश्रींचे नाव काय होते? ए अंजनी, बी कौसल्या, सी सुमित्रा, डी सीता. वनवासाच्या काळात माता सीतेचे अपहरण कोणी केले? ए कुंभकर्ण, बी रावण, सी मारीच, डी वाली. श्रीरामांना किती वर्षांचा वनवास झाला? ए 10 वर्षे, बी 12 वर्षे, सी 14 वर्षे, डी 16 वर्षे. रावणाचा पुत्र इंद्रजितचे दुसरे नाव काय होते? ए मेघनाद, बी अतिकाय, सी प्रहस्त, डी अक्षय कुमार. रावणाने कोणत्या साधूचे रूप धारण केले? ए योगी, बी संन्यासी, सी तपस्वी, डी ऋषी. रामायणातील किष्किंधा राज्याचा राजा कोण होता? ए रावण, बी सुग्रीव, सी जनक, डी दशरथ. अशोकवाटिकेत सीतेला प्रथम कोणी भेटले? ए सुग्रीव, बी हनुमान, सी विभीषण, डी अंगद. हनुमानाने सीता मातेला कोणती वस्तू दिली? ए तलवार, बी रामांची अंगठी, सी मुकुट, डी धनुष्य. ताडकीचा वध कोणी केला? ए लक्ष्मण, बी श्रीराम, सी भरत, डी हनुमान. रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर तिला लंकेत कोठे ठेवले होते? ए सुवर्ण महालात, बी अशोकवाटिकेत, सी राजदरबारात, डी पुष्पक विमानात.
रामायणाचे लेखक कोण आहेत? ए. वाल्मिकी, बी. व्यास, सी. तुलसीदास, डी. कालिदास. श्रीरामाची आई कोण होती? ए. कैकेयी, बी. कौसल्या, सी. सुमित्रा, डी. उर्मिला. शूर्पणखा कोणाची बहीण होती? ए. सुग्रीव, बी. वाली, सी. रावण, डी. मेघनाद. लक्ष्मणाची आई कोण होती? ए. कौसल्या, बी. कैकेयी, सी. सुमित्रा, डी. मंदोदरी. रामायणानुसार वानरराज वालीच्या पुत्राचे नाव काय होते? ए. अंगद, बी. नल, सी. नील, डी. जांबुवंत. रामायणात हनुमान कोणत्या वानरराजाचे मंत्री होते? ए. वाली, बी. सुग्रीव, सी. विभीषण, डी. रावण. रामायणातील जटायू कोण होता? ए. वानर, बी. गरुडवंशी पक्षी, सी. ऋषी, डी. राजा. रावणाचा भाऊ कोण रामाच्या बाजूने आला? ए. कुंभकर्ण, बी. विभीषण, सी. इंद्रजित, डी. अतिकाय. समुद्रावर पूल कोणी बांधला? ए. नल व नील, बी. हनुमान, सी. जांबुवंत, डी. अंगद. रावणाचा वध कोणी केला? ए. लक्ष्मण, बी. हनुमान, सी. श्रीराम, डी. विभीषण. सीता कोणत्या राजाची कन्या होती? ए. दशरथ, बी. जनक, सी. रावण, डी. सुग्रीव. श्रीरामांचा विवाह कोणाशी झाला होता? ए. उर्मिला, बी. सीता, सी. मंदोदरी, डी. तारा. रामायणात संजीवनी वनस्पती कोण घेऊन आला होता? ए. सुग्रीव, बी. हनुमान, सी. अंगद, डी. विभीषण. शिवधनुष्य कोणी मोडले? ए. भरत, बी. श्रीराम, सी. लक्ष्मण, डी. रावण. हनुमान श्रीरामांकडे परत जाताना सीतेने त्यांना कोणती खूण दिली होती? ए. हार, बी. चूडामणी, सी. कंकण, डी. बांगडी. रामायणानुसार जांबुवंत यांना कोणत्या रूपात ओळखले जाते? ए. अस्वलांचा राजा, बी. वानरराज, सी. राक्षस, डी. ऋषी. लक्ष्मणाला शक्तिबाण कोणी मारला? ए. रावण, बी. इंद्रजित, सी. कुंभकर्ण, डी. अतिकाय.
रामायणानुसार सुग्रीवाचा मोठा भाऊ कोण होता? ए विभीषण, बी वाली, सी अंगद, डी जांबुवंत. श्रीरामांसोबत वनवासात कोण गेले होते? ए भरत, बी शत्रुघ्न, सी सीता व लक्ष्मण, डी हनुमान. श्रीराम कोणत्या राजाचे पुत्र होते? ए दशरथ, बी जनक, सी भरत, डी शांतनु. भरताची आई कोण होती? ए कैकेयी, बी कौसल्या, सी सुमित्रा, डी तारा. रामायणानुसार रावणाच्या वडिलांचे नाव काय होते? ए अगस्त्य ऋषी, बी विश्रवा ऋषी, सी वसिष्ठ ऋषी, डी विश्वामित्र ऋषी. रामायणाचा मुख्य संदेश कोणता मानला जातो? ए लोभ, बी धर्म, सत्य आणि कर्तव्यपालन, सी युद्ध, डी संपत्ती.